लाडक्या बहिणींनो सावधान, तुमचे 1500 रुपये अचानक बंद होऊ शकतात. सरकारकडून सुरू झालीये मोठी पडताळणी. घरात 4 चाकी वाहन आहे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा कागदपत्रात छोटी चूक झालीये, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण हजारो महिलांचे हप्ते थांबण्यामागची 7 मोठी कारणे समोर आली आहेत. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे अनेक महिलांना स्वतःलाच माहिती नाही की त्या आता अपात्र ठरत आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर पुढचा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया, तुमचा 1500 रुपये हप्ता सुरक्षित आहे की बंद होणार. कारण 1. 4 चाकी वाहन असणे. सर्वात पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे कुटुंबात 4 चाकी वाहन असणे. जर तुमच्या कुटुंबात कार, बोलेरो, स्कॉर्पिओ, पिकअप किंवा इतर कोणतंही 4 चाकी वाहन असेल, तर अशा अनेक प्रकरणांमध्ये आता पात्रता पुन्हा तपासली जात आहे. सरकारच्या निकषानुसार जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल, तर तुमची आर्थिक स्थिती चांगली मानली जाते आणि त्यामुळे लाभ थांबू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वाहन व्यावसायिक कारणासाठी असेल किंवा ट्रॅक्टर असेल, तर त्याचे नियम वेगळे असू शकतात. त्यामुळे तुमच्या वाहनाची सरकारी नोंद योग्य आहे की नाही हे तपासून घ्या. कारण 2. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त. दुसरं महत्त्वाचं कारण आहे वार्षिक उत्पन्न. सरकारच्या नियमानुसार जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख म्हणजेच 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर या योजनेसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. सध्या सरकारकडून उत्पन्न प्रमाणपत्र, आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स माहिती आणि इतर सरकारी नोंदींची कडक तपासणी केली जात आहे. त्यामुळे फॉर्म भरताना जर चुकीचे उत्पन्न दाखवले असेल, तर पुढे जाऊन हप्ता बंद होऊ शकतो. कारण 3. बनावट कागदपत्रे किंवा चुकीची माहिती. तिसरं आणि सर्वात गंभीर कारण म्हणजे बनावट कागदपत्रे. जर कोणी चुकीची माहिती देऊन खोटा उत्पन्न दाखला किंवा बनावट कागदपत्रे जोडून अर्ज केला असेल, तर अशा महिलांचा लाभ केव्हाही बंद होऊ शकतो. फक्त लाभ बंदच होणार नाही, तर चुकीची माहिती दिल्याबद्दल पुढे कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही एजंटच्या किंवा त्रयस्थ व्यक्तीच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका आणि आपली कागदपत्रे नेहमी खरी आणि अचूक ठेवा. कारण 4. घरातील सदस्य आयकर भरणारे असणे. चौथं कारण आहे आयकर भरणारे सदस्य. जर तुमच्या घरातील कोणीही सदस्य, उदाहरण पती किंवा इतर कमावते सदस्य, इन्कम टॅक्स भरत असतील, तर ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जाते. अशा कुटुंबातील महिलांचे अर्ज आता पुन्हा स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणीखाली येत आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची कर भरण्याची माहिती अचूक असणे गरजेचे आहे, अन्यथा हप्ता थांबवला जात आहे. कारण 5. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला. 5वं कारण ज्याची सध्या खूप चर्चा सुरू आहे, ते म्हणजे एकाच कुटुंबातील लाभार्थी संख्या. याबाबतचे अंतिम नियम स्थानिक प्रशासनाच्या पडताळणीनुसार लागू होऊ शकतात. म्हणूनच तुमच्या अर्जाचे स्टेटस काय आहे हे वेळोवेळी ऑनलाईन तपासत रहा. कारण 6. इतर सरकारी योजनेचा डबल लाभ. 6वं महत्त्वाचं कारण म्हणजे दुसऱ्या योजनेतून डबल लाभ मिळणे. जर एखाद्या महिला भगिनीला आधीच सरकारच्या दुसऱ्या एखाद्या योजनेतून दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ मिळत असेल, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केला जाऊ शकतो. सरकार एकाच व्यक्तीला 2 वेगवेगळ्या योजनांमधून डबल लाभ देणे टाळण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचू शकेल. कारण 7. वयाची अट. 65 वर्षांपेक्षा जास्त वय. आणि 7वं व शेवटचं कारण आहे वयाची मर्यादा. या योजनेच्या नियमानुसार लाभार्थी महिलेचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. जर लाभार्थी महिलेचे वय 65 वर्ष पार झाले असेल, तर त्यांना या योजनेतून पुढे लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या कागदपत्रांवर, विशेषतः आधार कार्ड किंवा जन्माच्या दाखल्यावर योग्य जन्मतारीख असणे अत्यंत आवश्यक आहे. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, हे होते लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होण्यामागचे मुख्य 7 नियम आणि कारणे. यापैकी तुम्हाला कोणता मुद्दा लागू होतोय का? किंवा तुमचा हप्ता काही कारणाने अडकला आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच सर्व सरकारी योजनांच्या अगदी अचूक आणि खऱ्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.